एव्हरीवन, आय एम किमी. आज आपण पाहणार आहोत नेस्टेड इफ कंडिशन कशी यूज करायची. सो नेस्टेड इफ म्हणजे हे काही असं डिफरंट असं काही फॉर्म्युला नाहीये. तुम्हाला सगळ्यांनाच ही कंडिशन माहिती असते. आपण जे इफ फॉर्म्युलाज यूज करतो, आपण जेव्हा एकापेक्षा जास्त इफ कंडिशन्स एकाच फॉर्म्युलामध्ये यूज करतो तेव्हा त्याला आपण नेस्टेड इफ म्हणतो. ठीक आहे. सो आपण हे नेस्टेड इफ कशा टाइपमध्ये इथे यूज करू शकतो. सो पहा याच्यामध्ये आपल्याकडे दोन एलिजिबिलिटी क्रायटेरियाचे. ठीक आहे. आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचंय की एक्झॅक्टली बोनससाठी कोण एलिजिबल आहे. बट आय हॅव टू क्रायटेरियाज. एक तर त्याची सॅलरी जी आहे ती ग्रेटर दॅन 25,000 असली पाहिजे आणि सेकंड म्हणजे त्याची एज जी आहे ती ग्रेटर दॅन 40 असली पाहिजे. राईट. सो मला हे दोन क्रायटेरिया एका फॉर्म्युलामध्ये ऍड करायचे. सो ज्यावेळेस आपण एकापेक्षा जास्त वेळा इफ कंडिशन्स एका फॉर्म्युलामध्ये यूज करतो त्यालाच आपण नेस्टेड इफ म्हणतो. आता आपल्याला हे दोन क्रायटेरिया एकाच फॉर्म्युलामध्ये यूज करायचे. सो लेट सी हाऊ टू यूज नेस्टेड इफ. इज इक्वल टू इफ. बघा मी इफ फॉर्म्युलाच यूज करते. आता माझी फर्स्ट कंडिशन काय आहे की जी सॅलरी आहे ती ग्रेटर दॅन 25,000 पाहिजे, म्हणून मी इथे सॅलरी सिलेक्ट केली. ठीक आहे. सॅलरी माझी ग्रेटर दॅन 25,000 असली पाहिजे. राईट. हा झाला माझा फर्स्ट क्रायटेरिया. जर सॅलरी ग्रेटर दॅन 25,000 असेल तर त्याने नेक्स्ट क्रायटेरिया बघितला पाहिजे. आता नेक्स्ट क्रायटेरिया माझा एज वरून आहे, त्याच्यासाठी पण मला इफ फॉर्म्युला यूज करावा लागेल. सो आय एम टेकिंग इफ फॉर्म्युला फॉर एज. आता माझ्या इथे एज कुठे दिलेली आहे, इथे आहे सी कॉलम मध्ये. सो आय विल सिलेक्ट C2. आता इथे काय आहे, एज ग्रेटर दॅन 40 असली पाहिजे, त्यामुळे ग्रेटर दॅनचा सिम्बॉल अँड 40. ठीक आहे. म्हणजे माझी एज जर ग्रेटर दॅन 40 असेल तर आता इथे ट्रू कंडिशन मध्ये काय आलं पाहिजे, हे दोन्ही जर मेट झालं तर इट्स एलिजिबल. राईट. म्हणून मी इथे एलिजिबल टाकलं. आणि जर का फॉल्स असेल तर मला इथे हवंय नॉट एलिजिबल. सो मी इथे नॉट एलिजिबल टाकलं. आता बघा ही इफ कंडिशन माझी इथे कंप्लीट झाली. राईट. त्यामुळे मी इथे ब्रॅकेट क्लोज केलं. बट हा जो फर्स्ट इफ फॉर्म्युला होता तो कुठे क्लोज झाला, त्याची फर्स्ट कंडिशन झाली. राईट. ही ट्रू म्हणजे 25,000 पेक्षा जास्त असेल तर त्याने हा सेकंड क्रायटेरिया चेक केला पाहिजे, आणि नसेल तर डायरेक्टली नॉट एलिजिबल दिलं पाहिजे. त्यामुळे इथे आपण नॉट एलिजिबल जी सेकंड कंडिशन होती ती इथे ऍड करणार आहोत. अँड देन ब्रॅकेट क्लोज. ओके. आता बघा, आता याच्यामध्ये याची सॅलरी जी आहे ती ग्रेटर दॅन 25,000 नाहीये, प्लस त्याची एज सुद्धा मोर दॅन 40 नाहीये. दॅट मीन्स हा नॉट एलिजिबल आहे. आता मी हा फॉर्म्युला जर खालीपर्यंत ड्रॅग केला तर मला फक्त 2 जण मिळालेत की जे एलिजिबल आहेत. आता बघूया आपण. हा बघा, हा एलिजिबल आहे, तो दोन्ही कंडिशन मेट करतोय. त्याची जी सॅलरी आहे ती ग्रेटर दॅन 25,000 पण आहे आणि त्याची एज ही 40 पेक्षा जास्त आहे. दॅट मीन्स ही इज एलिजिबल फॉर बोनस. आता ही कंडिशन तुम्ही पाहिली तर हा पण बघा, ग्रेटर दॅन 25,000 सॅलरी आहे आणि जी एज आहे ती ग्रेटर दॅन 40 आहे, म्हणजे इट्स एलिजिबल. ओके. सो दिस इज फॉर nested if. Thank you guys.